बघितलं आपण त्याच्यामध्ये पूर्ण कर्णबधिर मुलांना आपण प्रवेश देतो. त्याच्यामध्ये कर्णबधिर आणि अस्थिव्यंग अशा 2 प्रवर्गांना आपण करतो. त्याची प्रवेश पात्रता फक्त 4थी. म्हणजे आपण कोर्स पण MSBVचे असेच निवडलेले आहे जे मुलं पात्रतेत बसू शकतात. अगदी 10वी पास 12वी पास वगैरे असे कोर्स, कारण मुलांची पात्रता असते. मी परत सांगितलं की शेवटचा पॉईंट काही काही गावांमध्ये 4थीपर्यंत शाळा आहे जिल्हा परिषद, तालुक्याच्या ठिकाणी ते जाऊच शकले नाही. मग त्या मुलांना काय करायचं? मागचा कोर्स आहे तो 7वी पासवर आहे, हा 4थी पास. इथे काय शिकवलं जातं की दरवर्षी 25 मुलांची बॅच असते. दर नवीन जुलैमध्ये 1 जुलैला ॲडमिट होतं आणि आत्ता 30 एप्रिलला वगैरे ही मुलं जातील, म्हणजे बॅच संपेल. पहिल्या जुलैमध्ये ॲडमिट झाल्यानंतर त्या 25 मुलांचा पहिला टास्क असतो, 15 ऑगस्ट लगेच येतो. जुलैनंतर ऑगस्ट तुम्ही 25 लोकांनी पहिले आपले युनिफॉर्म शिवायचे. हा पहिला टास्क आहे 25. आणि त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये पूर्ण शाळेची युनिफॉर्म शिवायची. आणि 26 जानेवारीपर्यंत आपल्या 2 शाळा तुम्ही बघणार आहे 7वीपर्यंत, मोगबळी शाळा आणि अंधशाळा एक आहे, त्या मुलांची म्हणजे असे 250 ते 300 युनिफॉर्म या 25 मुलांकडून आपण शिवून घेऊ. 26 जानेवारीला आता त्यांचं टार्गेट संपलेलं. याच्याने आम्हाला दुहेरी फायदा असा झाला, एक ते शिलाईचे पैसे वाचले आमच्या संस्थेत. दुसरी गोष्ट म्हणजे यांची प्रॅक्टिस किती. इथून गेल्यानंतर स्वतःची कुठल्याही योजनेत त्यांना मशीन मिळतात. स्वव्यवसाय मुली असो मुलं असो कोणीही करू शकतो. नाही ते झालं शक्य तर आपल्या इथे गारमेंट्स कंपनी आहे, तिथे पण यांचं प्लेसमेंट देतो. तर तुम्ही मशीन्स बघाल, ज्यांना पायांचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी मोटरच्या मशीन्स आहेत. मागच्या मशीन बघाल तर इंडस्ट्रियल मॉडेल. म्हणजे कंपनीवाल्यांना पण काय होतं की तयार मुलगा मिळतो, त्याला 6 महिने ट्रेनिंग वगैरे करायची होती आणि त्रास कमी, बोलणार नाही, चालणार नाही, खूप मोठी जाणार नाही, टवाळक्या करणार नाही. सुरुवातीला प्लेसमेंटला आम्हाला तोच अनुभव आला की हे चेक घ्या म्हणे तुम्ही. म्हणजे आम्ही जेव्हा म्हटलं की आमची 2 मुलं घ्या तुम्ही, तर सर बोले आपले चेक लिहितो, तुम्ही इथनं डोनेशन करणार. तर आम्हाला चेक नको होता. आम्हाला म्हटलं आमची 2 नाही, हमारी क्वालिटी खराब हो जाएगी. म्हणजे त्याला विश्वास बघा, म्हणजे बाहेरची ती मानसिकता आहे, मी कोणाला काही दोष देत नाही, त्याला विश्वास नव्हता या मुलांना. आम्ही विचार केला आमचे सर आणि मी स्वतः होतो त्यावेळी. ते म्हणाले की चेक घ्या. नाही हे 2 मुलं ठेवायचे तर नाही म्हणाले. आम्ही म्हटलं की बिना पगारी ठेवा, आम्ही जेवणा खावण्याचं आम्ही बघून घेऊ पाहिजे. 1 महिना ठेवल्यानंतर आम्ही परत रिव्ह्यू मीटिंगला गेलो. ते ते स्वतः होणार म्हणतो की अजून 20 मुलं. असं काय घडलं बाबा, पहिले तू पगार द्यायला तयार नव्हता आणि मुलं घ्यायला. तो म्हणतो की याला चालता येत नाही या 2 मुलांना. आणि माझे एम्प्लॉई 8 तासाची शिफ्ट असते. माझे एम्प्लॉई गेला लघवीला गेला तर अर्धा 1 तास येत नाही. तंबाखू मळायला बसला, तो गप्पा ठोकत बसला तर अर्धा 1 तास त्याचा गेला. पण हा चालूही शकत नाही, याला लघवीला जायचं तर 8 तासात एकच वेळा जातो तो, कारण त्याला उठायचं आहे, चेअरवर बसायचं आहे, तिथे जायचं आहे, त्याच्यामुळे तो जातच नाही. किंवा मग गेला तर एकच. तर त्या पिरियडमध्ये माझं प्रोडक्शन अप होतं. म्हणजे 800चं काहीतरी ते रजिस्टर बनवायचे होते, हा मुलगा 1400-1500 बनवायचा. त्याने आणखी 20 मुलं घेतली. नागपूर MIDCमधली ते हायटेक रजिस्टर म्हणून कंपनी. असं सुद्धा बदल झालेलं आहे. आता 26 जानेवारीनंतर ही सगळी मुलं आता म्हणजे त्यांचं काय म्हणतात त्याला कोर्समधलं झालं आहे. आता वेगवेगळे म्हणजे काय ब्लॉग डिझाईन ते शिकतात आता ॲडिशनल.